नमस्कार, मी संदीप बेसरकर वनी न्यूज 24 या मराठी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत करतो। वनी शहरात होणारी अवैध रेती तस्करी रोखण्यासाठी तहसीलदार निखिल दुर्दळ आणि महसूल प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे। तरीही चंद्रपूर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात वनी शहरात रेतीची चोरटी वाहतूक करून रेती तस्करी सुरूच असल्याचे दिसून येत आहे। वनी शहरातील साईनगरी लगत असलेल्या गुप्ता लेआउट येथे 25 ब्रास रेती साठा आढळून आल्याने वनीचे ग्राम महसूल अधिकारी सुनील उराडे यांनी कारवाई करून हा रेती साठा घरकुल धारकांना वाटप करण्यात आला होता। वनी शहरात जर कुठे रेती साठा आढळल्यास त्यावर जप्तीची कारवाई करू असे वनी न्यूज 24 शी बोलताना सांगितले होते। आणि यानंतर इथं जर अवैध रेती साठा आढळला आपल्याला तर आपण अशीच कारवाई करू आणि यापुढे शासनाचा जो महसूल आहे तो कसा वाचवता येईल याकडे आपण पूर्ण लक्ष केंद्रित करू। अवैध खनिजावर कारवाई करण्याबाबत आमचं महसूल प्रशासन अतिशय दक्ष विभागावर कार्यरत राहील। त्यानंतर कुठेही वाळू जप्तीची कारवाई झालेली नाही। वनी शहरात ठिकठिकाणी रेतीचे साठे आढळून येते। वनी बोर्रा मार्गावरील लोकमान्य टिळक महाविद्यालयासमोर शिवसेना जनसंपर्क कार्यालयाचे बिलकुल मागेच रेतीचा साठा आणि वाहनही उभे आहे। येथे कोणत्याही इमारतीचे किंवा इतर कोणतेही बांधकाम सुरू नाही, तरी येथे रेती साठा कसा हा प्रश्न उपस्थित होत आहे। ज्या ठिकाणी रेतीची साठवणूक आहे तेथे आमदार संजय देरकर यांचे शिवसेना जनसंपर्क कार्यालय आहे आणि ती खुली जागाही देरकर परिवाराची असल्याचे कळते। त्यामुळे महसूल प्रशासन याकडे दुर्लक्ष करते की काय असाही प्रश्न निर्माण होत आहे। एकीकडे घरकुल धारकांना रेती मिळत नाही आणि दुसरीकडे चोरट्या मार्गाने रेती विक्री सुरू असल्याने शहरातील रेती साठ्याची महसूल प्रशासनाने चौकशी करावी अशी मागणी होत आहे।